नेक्स्ट पॉइंट बघा. पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस. म्हणजे एखाद्या क्रिस्टल लॅटिस मध्ये ते पार्टिकल्स कशा पद्धतीनं प्लेस केलेले असतील त्याला त्याचं पॅकिंग असं कन्सिडर केलं जातं. आता हे जे पॅकिंग आहे, पॅकिंगचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. 3 स्टेप्स म्हटलं तरी चालते. पॅकिंग इन 1 डायमेन्शन, पॅकिंग इन 2 डायमेन्शन आणि पॅकिंग इन 3 डायमेन्शन. असे 3 स्टेप्स त्याच्यामध्ये आहेत. 3 प्रकार आहेत असं म्हटलं तरी चालते. त्याच्यामधला जो फर्स्ट टाईप आहे तो अतिशय सिंपल आहे. हे आहे पॅकिंग इन 1 डायमेन्शन. याच्यामध्ये काय केलेलं असतं, हे जे काय पार्टिकल्स आहेत हे सगळे एका सरळ रेषेमध्ये अरेंज केलेलं असतात. त्यांचे सगळ्यांचे सेंटर्स तर तुम्ही जॉईन केले तर हे सगळे एका सरळ रेषेमध्ये येतात. हे पार्टिकल्स असे अरेंज केलेले असतात की ते एकमेकांना टच करत असतील. असे ओळीनं एका सरळ रेषेमध्ये त्यांना अरेंज करायचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही कुठलाही एक पार्टिकल, मी आता हा पार्टिकल ब्ल्यू कलरचा जो आहे तो कन्सिडर करतोय, हा सिंगल पार्टिकल इकडे एक आणि हा दुसरा, असं दोघांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. मग एखादा पार्टिकल किती पार्टिकल्सच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो त्याला म्हणतात कोऑर्डिनेशन नंबर. त्याला शॉर्ट फॉर्म तुम्ही असं पण वापरू शकताय, कोऑर्डिनेशन नंबर. मग इथं कोऑर्डिनेशन नंबर आहे 2. त्यामुळे हे लक्षात ठेवा, हे सिंपल एका पॅकिंग इन 1 डायमेन्शन मध्ये हे या प्रकारे असतं. आता बघूया ह्याने काय काय सांगितलेलं आहे त्यातलं, ते आता बघूया घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी कोऑर्डिनेशन नंबरची डेफिनेशन दिलेली आहे. कोऑर्डिनेशन नंबर, द नंबर ऑफ नेबरिंग स्पियर्स that touch any given sphere is its coordination number. आताच आपण बघितले ते. सो लार्जर द कोऑर्डिनेशन नंबर, क्लोजर आर द स्पियर्स टू इच अदर. मग हा कोऑर्डिनेशन नंबर जितका जास्त असेल तेवढे ते स्पियर्स एकमेकांच्या क्लोज असतात. नाव क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन आताच आपण बघितलं ते, त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो 2. नाव सेकंड टर्म जी आहे क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. आता 1 डायमेन्शनचं झालं, आता 2 डायमेन्शन मध्ये काय सांगितलं बघा. देर आर 2 वेज टू ऑब्टेन क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन्स. मग 2 डायमेन्शन मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर त्या ठिकाणी 2 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. याच्यातला जो फर्स्ट टाईप जो आहे तो आहे स्क्वेअर क्लोज पॅकिंग. ते कशा पद्धतीनं असते ते बघूया आता. या पद्धतीनं स्क्वेअर क्लोज पॅकिंग असते. याच्यामध्ये फर्स्ट लेयर मी कन्सिडर करतोय, सगळ्यात शेवटी जो लेयर आहे तो. याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत हे हॉरिझॉन्टली अलाइनड असतात. म्हणजेच त्यांचे सेंटर्स हॉरिझॉन्टली सगळे एका सरळ रेषेमध्ये असतात. तसंच त्यांचे सेंटर्स व्हर्टिकली सुद्धा अलाइनड असतात. म्हणजे पार्टिकल एका पार्टिकलवर दुसरा, दुसऱ्यावरती तिसरा, तिसऱ्यावरती चौथा, अशा पद्धतीनं अरेंज केलेले असतात की त्यांचे सेंटर्स एका सरळ रेषेमध्ये येतात. आता हा जो प्रकार आहे याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हणतात. आता याच्यामध्ये त्यांनी काही कन्व्हेन्शन त्यांनी यूज केलेले आहेत. कन्व्हेन्शन कशा पद्धतीने आहेत बघा. पहिल्या लेयरला त्यांनी ए नाव दिले आणि पहिल्या लेयरमध्ये जसे पार्टिकल्स आहेत तसेच जर दुसऱ्या लेयरमध्ये बरोबर तसेच त्याच्यावरतीच येत असतील, त्याच पद्धतीनं अरेंजमेंट येत असेल तर दुसऱ्या लेयरला सुद्धा तुम्ही काय म्हणायचंय, ए म्हणायचंय. इथं सगळेच लेयर्स एकसारखे आहेत, युनिफॉर्मिटी आहे त्यांच्यामध्ये. त्यामुळं याला काय म्हणतात, सगळीकडं लेयरला नाव ए द्यायचं. त्यामुळे हा जो टाईप आहे या टाईपला म्हणतात ए ए ए टाईप ऑफ अरेंजमेंट. लक्षात ठेवा हे सगळं. आता याच्यामध्ये मी कुठलाही एक पार्टिकल मी इथं कन्सिडर करतोय, या ठिकाणी आहे तो सेंटरला.
आता हा एक पार्टिकल किती जणांच्या कॉन्टॅक्टमध्ये नंबरिंग केलंय बघा, 1 2 3 4. त्यामुळे याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 4. स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर 4. आता याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग असंच का म्हणतात ते बघा. आता हे जे 1 2 3 4 जे लिहिलेले आहेत यांचे सेंटर्स मी जोडतोय. हे सेंटर्स आपण जोडले की तयार होणारा जो काही आकार आहे तो स्क्वेअर आकार तयार होतो. म्हणून याला काय म्हणतात, स्क्वेअर पॅकिंग किंवा स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं त्याला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जरा व्यवस्थित लक्षात ठेवा. हे बेसिक आहे, याच्यावरतीच पुढची स्ट्रक्चर सगळी उभी राहणार आहेत. आता ह्यांनी काय काय सांगितले ते बघूया. सो दीज स्पियर्स they align vertically and horizontally. Hence, this arrangement is called as A type two-dimensional arrangement. Coordination number असतो 4. It is called as square close packing. नेक्स्ट टाईप बघा त्यातलं स्क्वेअर क्लोज पॅकिंग पहिलं होतं. हे दुसरं आहे हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. आता याच्यामध्ये जी अरेंजमेंट आहे ती कशा पद्धतीने आहे आपण बघूया पहिल्यांदा. तर याच्यामध्ये हा फर्स्ट लेयर कन्सिडर करतो इथं. दिस इज द फर्स्ट लेयर. याच्यामध्ये या फर्स्ट लेयर आणि सेकंड लेयर मध्ये इथं जो असे जे डिप्रेशन तयार होतात या डिप्रेशन मध्ये वरच्या लेयरचा पार्टिकल ठेवायचा आहे, सेकंड लेयरचा पार्टिकल. म्हणजे हे सेकंड लेयरचे पार्टिकल्स कशात अरेंज केलेले आहेत, फर्स्ट लेयरच्या डिप्रेशन्स मध्ये सेकंड लेयरचे पार्टिकल्स ठेवायचे आहेत. त्यामुळे साहजिकच काय होणार आहे, फर्स्ट लेयर मधल्या फर्स्ट पार्टिकलचा सेंटर, सेकंड लेयर मधल्या फर्स्ट पार्टिकलचा सेंटर हे कधीही अलाइनड राहणार नाही. यांच्या डिरेक्शन्स बघा कशा आहेत, हे तिरकं होते असं. पार्टिकल एकावरती एक असे ऍडजस्ट होणार नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही पहिल्या लेयरला ए कन्सिडर केलं तर दुसऱ्या लेयर मधल्या पार्टिकल्सची अरेंजमेंट पहिल्यापेक्षा वेगळी असणार आहे, त्याला बी कन्सिडर करायचं. आता याच्यावरती जर तुम्ही तिसरा लेयर जर प्लेस केला तर मग मात्र तिसऱ्या लेयर मधला फर्स्ट पार्टिकल, पहिल्या लेयर मधला फर्स्ट पार्टिकल यांना जर तुम्ही जोडलं तर मग मात्र हे काय असणार आहेत, हे एका सरळ रेषेमध्ये येतात. याचा अर्थ फर्स्ट लेयर आणि थर्ड लेयर मधले पार्टिकल्स अगदी प्रॉपरली व्हर्टिकली अलाइनड आहेत. त्यामुळे जर फर्स्ट लेयरला तुम्ही ए कन्सिडर केलं तर थर्ड लेयरला ए कन्सिडरच करायचं, एच लिहायचं त्याच्यासाठी. तीच कंडिशन सेकंड लेयर आणि फोर्थ लेयर हे दोन पार्टिकल्स घेतोय. हे जर मी जोडले हे प्रॉपरली व्हर्टिकली अलाइनड होतात. त्यामुळे आपण सेकंड लेयरला बी म्हटलंय, फोर्थ लेयरला बी म्हणायचं. त्यामुळे ही जी अरेंजमेंट आहे याला म्हणतात ए बी टाईप ऑफ अरेंजमेंट. बघा लक्षात येते. आता याच्यामधला मी कुठलाही एक पार्टिकल इथं आहे बघा, ब्ल्यू कलरचा जो पार्टिकल आहे तो घेतोय. हा किती जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे इथं नंबरिंग केलेलं आहे, हा एकूण 6 जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. त्यामुळे याचा कोऑर्डिनेशन नंबर येतो 6. आता हे जे सगळे नंबरिंग केलेले जे पार्टिकल्स आहेत यांचे सेंटर्स जर मी जोडले तर इथं अशा पद्धतीनं हेक्झॅगॉन तयार होतो. बघा लक्षात येते. त्यामुळे ह्याला काय म्हणतात, हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असं त्याला नाव दिलेलं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, काय काय टर्म्स सांगितलेले आहेत त्या. आता हेच सगळं आपल्याला इकडं थेरीमध्ये कन्सिडर करायचं आहे. बघा आता याच्यामध्ये काय काय म्हटलेलं आहे. द टू डायमेन्शनल अरेंजमेंट इज ऑफ ए बी टाईप.
आताच आपण सांगितलं का म्हणायचं आहे तसं ते. कोऑर्डिनेशन नंबर 6. इट इज कॉल्ड ॲज अ हेक्सागोनल क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन्स. आता हे महत्वाचं आहे बघा. इट इज मोर एफिशियंट दॅन स्क्वेअर पॅकिंग. हे एफिशियंट असण्याचं काय कारण आहे? इथं पण एक डायग्राम आहे, तुम्ही इथे ह्याच्यामध्ये पण बघू शकता. इथं ही जी काही रिकामी जागा आहे, हे बघा, ही स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये एवढी आहे, आणि जर याच्यामध्ये हेक्सागोनल मध्ये बघितलं तर फार कमी आहे. तर या दोन्ही पैकी जी एम्प्टी स्पेस आहे, रिकामी जागा, ही स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये जास्त आहे. त्या मानानं हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये ही जागा एकदम कमी आहे. त्यामुळे याची एफिशियन्सी हेक्सागोनल क्लोज पॅकिंगची ती जास्त आहे, कारण त्यामध्ये जागेचा पुरेपूर उपयोग होतो. बघ, तेच मी आता या ठिकाणी या मोठ्या डायग्राम मध्ये दाखवतो. हे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे. याच्यामध्ये जी रिकामी स्पेस आहे ती बघा केवढी आहे. आणि हेच जर तुम्ही हेक्सागोनल क्लोज पॅकिंग घेतलं तर याच्यामध्ये बघा रिकामी स्पेस किती आहे. साहजिकच स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये एम्प्टी स्पेस जास्त आहे. त्यामानानं हेक्सागोनल क्लोज पॅकिंग मध्ये एम्प्टी स्पेस कमी आहे. त्यामुळे जिथं कमी जागा रिकामी राहते ते जास्त एफिशियंट, आणि याची स्क्वेअरची एफिशियन्सी कमी, हेक्सागोनलची एफिशियन्सी जास्त असते. नेक्स्ट पॉइंट बघा, क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन्स. आपल्याला 3 डायमेन्शन्स कडे जायचं आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही पहिल्यांदा स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्स जर घेतले तर ह्या 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकचं कन्व्हर्शन 3 डायमेन्शनल मध्ये जर करायचं असेल तर ते फक्त एकाच प्रकारे तुम्ही करू शकता, आणि त्याच्यातून तुम्हाला काय मिळतं? सिंपल क्युबिक लॅटिस मिळतं. 2 dimensional square close packed layers are found to stack only in one way. Stack only म्हणजे तुम्ही त्यांना अरेंज कसं करू शकता? एकाच प्रकारे तुम्ही त्यांना अरेंज करू शकता. त्याच्यातून तुम्हाला मिळणारा लॅटिसचा प्रकार आहे सिंपल क्युबिक लॅटिस. तो आपण आता बघणार आहे पुढे. इथं दिसते ती डायग्राम. त्याच्यानंतर जर तुम्ही स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्सच्या ऐवजी जर हेक्सागोनल क्लोज पॅक्ड लेयर्स जर घेतले, they can be arranged or they are found to stack in 2 distinct ways. हे लक्षात ठेवा. हेक्सागोनलला तुम्ही 2 प्रकारे अरेंज करू शकता. स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्सना तुम्ही एकाच प्रकारे अरेंज करू शकता. स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्स 3 डायमेन्शन मध्ये अरेंज केल्यानंतर तयार होणारा लॅटिसचा प्रकार असतो सिंपल क्युबिक लॅटिस. मात्र हेक्सागोनल क्लोज पॅक्ड लेयर्स तुम्ही 2 प्रकारे करू शकताय. त्यातला पहिला प्रकार जो तयार होतो त्याला म्हणतात हेक्सागोनल क्लोज पॅक्ड, अँड दुसरा प्रकार जो तयार होतो त्याला म्हणतात फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर्स. हे पक्क लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट, व्हेरी 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 इम्पॉर्टंट. स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्स. पहिला प्रकार स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्स मध्ये एकाच प्रकारे तुम्ही अरेंज करू शकता. तो पहिल्यांदा प्रकार बघून घेऊया. सो ऑल लेयर्स दे आर प्लेस्ड वन अबव द अदर इन द सेम मॅनर. इथं दाखवलेलं आहे. सेम तुम्ही इथं पण कन्सिडर करू शकता या पद्धतीनं. याच्यामध्ये जर तुम्ही हे बघितलं व्यवस्थित तर हे हॉरिझॉन्टली शिवाय व्हर्टिकली हे सगळे प्रॉपरली अरेंज अलाइनड असतात. कशा पद्धतीने दाखवलेलं आहे बघा ते. त्यामुळे जसा फर्स्ट लेयर असतो त्याच पद्धतीनं सेकंड लेयर, थर्ड लेयर, फोर्थ लेयर. त्यामुळे ह्या अरेंजमेंटला काय म्हणतात? ए ए ए टाइप ऑफ अरेंजमेंट. तर बघा इथं त्यांनी काय काय सांगितलं हे सगळं तुम्हाला सांगावं लागेल त्याच्यामध्ये. सो दीज स्पियर्स, the spheres of all layers are perfectly aligned horizontally and vertically.
This arrangement is described as AAA type. This structure is called as सिंपल क्युबिक स्ट्रक्चर म्हणतात त्याला. तर इथं दाखवले बघा, जर तुम्ही कुठलेही याच्यातले चार एका लेयर मधले आणि दुसऱ्या लेयर मधले चार असे जर एकत्र केले तर इथे एक सिंपल क्यूब तयार होतो. त्यामुळे याला काय म्हणतात, तर सिंपल क्युबिक स्ट्रक्चर असं त्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. आता इथं हे चार पार्टिकल्स दाखवलेले आहेत बघा. ह्या चारही पार्टिकल, ह्या एका लेयर मधले चार पार्टिकल, त्यानंतर खाली चार पार्टिकल आहेत दुसऱ्या लेयर मधले. यांचे जर सेंटर्स तुम्ही जर जोडले तर होईल का नाही तयार, बघितलं पाहिजे. या पद्धतीने येणार. इथं वरचा सरफेस येईल. आता पुढचे जे पार्टिकल्स आहेत तेवढेच फक्त मी इथं दाखवतोय. मग ह्याच्या पाठीमागे सुद्धा अजून चार पार्टिकल, मागचे दोन पार्टिकल आहेत, हे सगळे जर जोडले तुम्ही तर हे स्ट्रक्चर साधारणपणे क्युबिक स्ट्रक्चर फॉर्म होत या प्रकारे. म्हणून ह्याला काय म्हटलेलं आहे, सिंपल क्युबिक लॅटिस असं म्हटलेलं आहे. यालाच प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल असं सुद्धा म्हणतात. आता याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो बघूया. याच्यामध्ये कोऑर्डिनेशन नंबर मध्ये हा जो सेंटरला जो पार्टिकल आहे त्याला मी टिक करतो इथं सेंटरला. हा तर हा एकूण किती जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे बघा. या पार्टिकलच्या लेयर मधले 1, 2, 3 आणि 4 हे 4 जण असतात. शिवाय याच्या वरच्या लेयर मधला 1 जण आणि याच्या खालच्या लेयर मधला 1 जण, असे एकूण 6 जण कॉन्टॅक्ट मध्ये असतात. त्यामुळे याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. हे लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बघा इथं परत त्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. याला प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल असं म्हणतात. 6 नेबरिंग स्पियर्स असतात, एकूण 4 त्याच्या लेयर मधले असतात. 1 इन अबोव लेयर, 1 इन लोअर लेयर, त्यामुळे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 असतो. या प्रकारचं एक्झाम्पल हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट. पोलोनियम हे या प्रकारचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, स्टॅकिंग ऑफ 2 हेक्सागोनल क्लोज पॅक्ड लेयर्स. आता 2 हेक्सागोनल क्लोज पॅक्ड लेयर्स आपल्याला बघायचे. याचे 2 प्रकार असतात. त्याच्या आधी त्यांनी एक पॉइंट इथे इंट्रोड्यूस केलेला आहे, गरजेचाच आहे तो. तर टेट्राहेड्रल व्हॉइड आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड असे 2 पॉइंट त्यांनी सांगितलेले आहेत. व्हॉइड याचा अर्थ एम्प्टी स्पेस, रिकामी जागा, हे लक्षात ठेवा. पार्टिकल्सच्या मध्ये जी रिकामी जागा असते त्याला व्हॉइड असं म्हणतात. याचे 2 प्रकार आहेत. टेट्राहेड्रल व्हॉइड ही 4 स्पियर्स एकत्र आल्यानंतर तयार होते आणि ह्या 4 स्पियर्सचे जर तुम्ही सेंटर्स जर जोडले तर तिथे एक टेट्राहेड्रॉन फॉर्म होतो. म्हणून त्याला टेट्राहेड्रल व्हॉइड किंवा टेट्राहेड्रॉन व्हॉइड असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर सांगितलंय द ओव्हरलॅपिंग triangular voids from the 2 layers together form an octahedral void. 2 लेयर्स कन्सिडर करायचे एकमेकांवरचे, त्या दोन्ही मधल्या ट्रायंग्युलर व्हॉइड्स म्हणते, त्रिकोणाकृती ज्या जागा त्याच्यामध्ये असतील त्या ट्रायंग्युलर व्हॉइड्सना जर तुम्ही एकत्र केलं तर त्याच्यामध्ये ऑक्टाहेड्रल व्हॉइड फॉर्म होतो, विच इज सराउंडेड बाय 6 स्पियर्स. ऑक्टाहेड्रल व्हॉइड साठी मात्र 6 स्पियर्स लागतात. म्हणजे 6 स्पियर्स एकत्र आल्यानंतर त्यांच्यामधली जी रिकामी जागा असते त्याला ऑक्टाहेड्रल व्हॉइड म्हणतात. आणि 4 पार्टिकल्स किंवा 4 स्पियर्स एकत्र आल्यानंतर त्यांच्यामधली जी रिकामी जागा आहे त्याला टेट्राहेड्रल व्हॉइड असं म्हणतात. आपण इथं जरा डायग्राम्स बघूया त्यांच्या काय आहेत त्या. हे 4 पार्टिकल 1, 2, 3 आणि 4 हे जर असे तुम्ही अरेंज केले, हे तुम्ही कसंही कन्सिडर करू शकताय. हे 1, 4, 3 हे खालच्या लेयर मधले आहेत आणि 2 वरच्या लेयर मधले आहेत. याच्या अपोजिट पण असू शकतं. 1, 4, 3 वरच्या बाजूला असू शकतात, 2 खाली असू शकतो. 4 जण एकत्र आले पाहिजे.
यांच्यामधली ही तर रिकामी जागा दाखवली बघा अशी. या 4 पार्टिकल्सच्या मध्ये ही जी रिकामी जागा राहते, कारण हे सगळे पार्टिकल्स काय पूर्ण एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाहीत कधीच, तर ही जी रिकामी जागा राहते ह्याला टेट्राहेड्रल व्हॉइड असं म्हणतात. आता हे जे 4 पार्टिकल्स आहेत यांचे सेंटर्स इथं दाखवतो आणि हे सेंटर्स एकत्र जोडायचे आहेत. हे सेंटर्स जर तुम्ही जोडलेत तर जो आकार फॉर्म होतो सगळ्यांचे सेंटर्स एकमेकांना जोडायचे आहेत. या पद्धतीने मग हा जो आकार तयार होतो हा टेट्राहेड्रल आकार तयार होतो, म्हणून त्याला टेट्राहेड्रल व्हॉइड असं कन्सिडर केलं जातं. हेच जर समजा तुम्ही ऑक्टाहेड्रल व्हॉइड मध्ये जर आलात तर मग मात्र तुम्हाला एका लेअर मधले 3 पार्टिकल आणि त्याच्या खालच्या किंवा वरच्या लेअर मधले 3 पार्टिकल असे एकूण 6 पार्टिकल्स लागतात. हे आपल्याला पूर्ण दिसत आहेत, त्यांना मी 1 2 3 लिहितोय. त्याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर इकडं 4 5 आणि 6 हे कन्सिडर करतोय. यांच्यामध्ये जी रिकामी जागा असते त्याला ऑक्टाहेड्रल व्हॉइड असं म्हणतात. मग ह्याला ऑक्टाहेड्रल का म्हणतात? कारण हे जे 6 पार्टिकल्स आहेत या 6 पार्टिकल्सचे सेंटर्स घ्यायचे पहिल्यांदा. झाले 4 5 आणि इथे एक आहे बघा 6 आणि हे सेंटर्स एकमेकांना जोडायचे. बघा हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतंय काढायला. इथं मला कसं आहे, मला इथं रेफरन्स डायग्राम आहे म्हणून हे सोपं वाटतंय आता. हे पार्टिकल्सच काढणं मुळात अवघड आहे परिस्थिती त्याची. एवढी चांगली चित्रकला काय आपली नाहीये. तुमच्यापैकी कुणाची असेल तर ड्रॉ करून बघा अवश्य. तुमच्या पण लक्षात येईल की असं काहीतरी हे घडू शकते. बघा हे असं दिसेल आणि ही जी काही आतल्या बाजूला ही जी रिकामी जागा दिसते एवढीच या ठिकाणी, ही जी रिकामी स्पेस आहे याला ऑक्टाहेड्रल व्हॉइड असं म्हणतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ह्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, टेट्राहेड्रल व्हॉइड आणि ऑक्टाहेड्रल व्हॉइड. आता हे हेक्सागोनल लेयर्स प्लेस करत असताना हे बघा, हा पहिला लेयर आहे. याच्यामध्ये हे जे रिकाम्या जागा या ठिकाणी ज्या दाखवलेल्या आहेत, तर याच्यावरती ज्या वेळेला तुम्ही पार्टिकल प्लेस कराल त्यावेळेला त्या ठिकाणी टेट्राहेड्रल व्हॉइड फॉर्म होतो. सेकंड लेयर ज्या वेळेला तुम्ही प्लेस करता याच्यावरती त्यावेळेला मग तो सेकंड लेयर याच्यावरती प्लेस केल्यानंतर ते स्ट्रक्चर साधारणपणे असं दिसतं आणि मग टेट्राहेड्रल व्हॉइड्स फॉर्म होतात. इथं पार्टिकल 1 2 हा वरचा तिसरा आणि त्याच्या पाठीमागे एक असतो चौथा पार्टिकल. हे असे प्लेस केल्यानंतर या पोझिशन्सना टेट्राहेड्रल व्हॉइड्स फॉर्म होतात. आता त्याच वेळेला हे जर तुम्ही काळजीपूर्वक जर परत ते लेयर्स जर बघितले तर या ठिकाणी सुद्धा तुम्हाला रिकाम्या जागा दिसतात. तर या ठिकाणी काय होतं, ह्या ज्या रिकाम्या जागा आहेत या ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स आहेत. हे प्रॉपरली समजून घ्या. म्हणजे टेट्राहेड्रल व्हॉइड्स तर आहेतच, शिवाय ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स पण आहेत. मग टेट्राहेड्रल व्हॉइड्स हे जे मार्किंग केलेले आहेत हे सोडून ज्या ठिकाणी रिकाम्या जागा आहेत त्या ठिकाणी टेट्राहेड्रल व्हॉइड्स. म्हणजे आता जर समजा मी हा एवढाच पोर्शन जर कन्सिडर केला, इथं टेट्राहेड्रल इथं ऑक्टाहेड्रल, या पद्धतीनं ह्या 2 लेयर्स मध्ये दोनही प्रकारच्या व्हॉइड्स प्रेझेंट असतात. टेट्राहेड्रल व्हॉइड्स पण आहेत,
ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स पण आहेत. त्यामुळे आता पुढे तुम्ही तिसरा लेयर जो प्लेस करणार आहे, तो तिसरा लेयर तुम्ही कुठं ठेवणार आहे त्यानुसार दोन प्रकार अवलंबून आहेत. जर तुम्ही टेट्राहेड्रल व्हॉइड वरती पार्टिकल अरेंज केले तर एक प्रकार, आणि जर तुम्ही थर्ड लेअरचे पार्टिकल्स ऑक्टाहेड्रल व्हॉइड वरती प्लेस केले तर पुढचा प्रकार. नेक्स्ट टाईप. एकाच वेळेला दोघांना कव्हर करता येणं शक्य नाही, ठेवताच येत नाहीत तसे पार्टिकल्स, आणि हेच याच्यातलं सगळ्यात कॉम्प्लिकेटेड पार्ट आहे समजायला. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात ठेवा की ज्या वेळेला दोन हेक्सागोनल लेयर्स 2 डायमेन्शनल मधले ज्या वेळेला तुम्ही एकमेकांवरती स्टॅक करता, ज्यावेळेला तुम्ही एकमेकांवरती ठेवता, त्यावेळेला टेट्राहेड्रल व्हॉइड्स पण तयार होतात, ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स पण तयार होतात. आता तुम्ही तिसरा लेयर नेमका कशावरती ठेवणार आहे? टेट्राहेड्रल व्हॉइड वरती ठेवणार आहे का ऑक्टाहेड्रल व्हॉइड वरती ठेवणार आहे, त्यानुसार पुढची अरेंजमेंट, पुढचा टाईप अवलंबून राहणार आहे. बघा, आता हा थर्ड लेयर सेकंड लेयर वरती प्लेस करायचा आहे आपल्याला. त्याचे दोन प्रकार सांगितले आहेत. फर्स्ट कव्हरिंग टेट्राहेड्रल व्हॉइड्स आणि सेकंड कव्हरिंग ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. तर ही प्रोसिजर कशा पद्धतीने घडते ते एक एक आता आपण बघूया. हे बघा, दोन लेयर्स, दोन हेक्सागोनल लेयर्स एकत्र प्लेस केल्यानंतर त्या ठिकाणी जे टेट्राहेड्रल व्हॉइड्स जनरेट होतात ते टेट्राहेड्रल व्हॉइड्स या ठिकाणी दाखवलेले आहेत. हे बघा, इथं गोल केलेला आहे त्याच्यासाठी. हे टेट्राहेड्रल व्हॉइड्स आहे. या टेट्राहेड्रल व्हॉइड्सला कव्हर करणारा जर पुढचा लेयर असेल, म्हणजे पार्टिकल तुम्ही कंपल्सरी इथंच ठेवायचं आहे. हे जे सर्कल्स दाखवलेले आहेत ते, त्याच्यामध्ये काय होणार, टेट्राहेड्रल व्हॉइड प्रॉपरली कव्हर होईल. आणि जर तशी अरेंजमेंट जर तुम्ही केलीत तर तिथं जे पार्टिकल्स आहेत ते या पद्धतीनं फॉर्म होतात. मग याच्यामध्ये हा जो फर्स्ट लेयर आहे त्याच्यातली अरेंजमेंट आणि सेकंड लेयर मधल्या पार्टिकल्सची अरेंजमेंट ही वेगवेगळी असते, म्हणजे त्यांचं अलाइनिंग होत नाही. हा एक फर्स्ट लेयर मधला फर्स्ट पार्टिकल आणि सेकंड लेयर मधला सेकंड पार्टिकल हे प्रॉपरली अरेंज नसतात, त्यांचे सेंटर्स एका सरळ रेषेमध्ये नसतात. त्यामुळं जर तुम्ही फर्स्ट लेयरला लेयर ए कन्सिडर केलं तर सेकंड लेयरला लेयर बी कन्सिडर करावं लागेल. आणि हा जो तिसरा लेयर जो आपण प्लेस करतोय त्याच्यामध्ये काय होतं, हा फर्स्ट लेयर आणि हा थर्ड लेयर यांचे पार्टिकल्स मात्र काय होतात, एका सरळ रेषेमध्ये अरेंज होतात या पद्धतीने. त्यामुळं थर्ड लेयर प्लेस केल्यानंतर तो एक्झॅक्टली सिमिलर टू फर्स्ट लेयर असतो. म्हणून फर्स्ट लेयरला जर तुम्ही ए कन्सिडर केलं तर थर्ड लेयरला सुद्धा ए कन्सिडर करावा लागेल, आणि हा जो टाईप तयार होतो याला म्हणतात एबी टाईप. आणि जे स्ट्रक्चर तयार होतं ते स्ट्रक्चर आहे हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर. त्यामुळे हे लक्षात ठेवा की थर्ड लेयरचे पार्टिकल्स जर टेट्राहेड्रल व्हॉइड्स वरती प्लेस केले तर HCP स्ट्रक्चर तयार होतं, त्याचं नाव असतं एबी पॅटर्न स्ट्रक्चर, HCP तयार होतो. आता अशा परिस्थितीमध्ये त्याचा जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो कशा पद्धतीने फाइंड आउट करायचा आहे ते बघा. त्याच्यासाठी मी पुढच्या डायग्राम्स घेतो. इथं डायग्राम्स फार महत्वाचे आहेत त्याच्यात, त्याशिवाय हे समजतच नाही की नेमकं काय चाललंय, पार्टिकल कुठं ठेवलाय कुठं नाही. बघा आता या ठिकाणी याच्यामधला जर मी एक लेयर जर मी काढून घेतला, इथं मेन पार्टिकल आहे आपला सेंटरला, हा पार्टिकल त्याच्या लेयर मधल्या 1 2 3 4 5 आणि 6 या 6 जणांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो.
त्याच्या वरच्या लेयरच्या या तिघांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो आणि त्याच्या खालच्या लेयरच्या या तिघांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. म्हणजे हा एक पार्टिकल, हा एकूण हे 6 आणि 3 9 आणि 3 12, तेच इथं पण दाखवले बघा. इथं तो पार्टिकल आहे सेंटरला. तर याचा कोऑर्डिनेशन नंबर येतो 12. कसा 12 येतो ते पण इथं अगदी प्रॉपरली एक्सप्लेन केलेलं आहे. आता बघा, प्लेसिंग थर्ड हेक्सागोनल क्लोज पॅक्ड लेयर. आता आपल्या पुस्तकात काय काय दिले ते बघूया. देर आर 2 वेज, ते आता आपण बघितलेलेच आहेत. One way is to align the spheres of third layer with the spheres of first layer. म्हणजे फर्स्ट लेयर जसा आहे तसाच तिसरा लेयर अरेंज करायचा. अशा परिस्थितीमध्ये टेट्राहेड्रल व्हॉइड्स कव्हर होतात, हे लक्षात ठेवा. धिस विल कव्हर टेट्राहेड्रल व्हॉइड्स. कुठंतरी त्याच्यामध्ये ऍड करा. तुमच्या पुस्तकामध्ये हे त्यांनी असं दिलेलं आहे. This resulting pattern will be AB type. This arrangement is hexagonal close packed structure. एक्झाम्पल त्याचे लक्षात ठेवा. मॅग्नेशियम, झिंक एटसेट्रा हॅव HCP क्रिस्टल स्ट्रक्चर. त्यांनी पुस्तकात असल्या डायग्राम दिलेले बघा. तर त्या डायग्राम्स कशा काढायच्या, काय काढायचं त्याचं तुम्ही बघा. त्याच्यात हा त्याच्यातला फर्स्ट पार्ट त्यांनी एवढ्यातच कार्यक्रम आवरलेला आहे. हे नुसतं एवढं सांगितलंय. आपण त्याचा कोऑर्डिनेशन नंबर सुद्धा बघितलेला आहे. तर सेकंड टाईप बघूया त्याचा. आता सेकंड लेअर आपला प्लेस करून ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स जनरेट झालेले आहेत. आता ह्या ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स इथे दाखवलेत बघा. मग अशी टेट्राहेड्रल व्हॉइड्स दाखवले होते. आता जो थर्ड लेअर मला प्लेस करायचा आहे तो या ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स वरती प्लेस करायचा आहे. जर या थर्ड लेअरचे पार्टिकल्स या ऑक्टाहेड्रल व्हॉइड वरती जर प्लेस केले तुम्ही, तर त्याची साधारणपणे जी काही अरेंजमेंट होते ती या पद्धतीनं होते. याच्यामध्ये हा जो फर्स्ट लेयर आहे तो लेयर आणि सेकंड लेयर हे दोन्ही पण वेगवेगळेच असतात, त्यामुळे हे AB टाईप येणार. थर्ड लेयरचे जे काही पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल म्हणजे तुम्ही ते कशावरती प्लेस केलेत, ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स वरती प्लेस केले. ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स वरती थर्ड लेयर प्लेस केल्यानंतर त्या लेयरचे पार्टिकल्स हे ए ला सुद्धा अलाइनड नसतात आणि बी ला सुद्धा अलाइनड नसतात. म्हणजे थर्ड लेयरच्या पार्टिकलचे सेंटर्स हे पहिल्या लेयरच्या पार्टिकलच्या सेंटरच्या रेषेत नसतात. सेकंड लेयरच्या पार्टिकलच्या सेंटरच्या रेषेमध्ये सुद्धा नसतात. याचा अर्थ हा थर्ड लेयर पहिल्यासारखा आणि दुसऱ्यासारखा पण नसतो, म्हणून त्याला लेयर सी कन्सिडर केलेलं आहे. हे लक्षात ठेवा. मग ज्या वेळेला चौथा लेयर त्याच्यावरती प्लेस केला जातो त्यावेळेला मात्र काय होतं, फर्स्ट लेयर आणि फोर्थ लेयर हे बरोबर मॅच होतात. मग त्यांच्यामध्ये काय होतं, यांचे जे सेंटर्स आहेत हे प्रॉपरली अलाइन होतात, फर्स्ट आणि फोर्थ लेयर. म्हणून त्याला फोर्थ लेयरला पहिल्या लेयरच नाव द्यायचं. आणि हा जो काही टाईप तयार होतो त्याला म्हणतात एबीसी टाईप. हा पॅटर्न त्याला म्हणतात. पॅटर्न म्हणा, टाईप म्हणा. आणि जे काही स्ट्रक्चर रिझल्टिंग फॉर्म होतं इट इज क्युबिक क्लोज पॅक्ड. आणि यालाच फेस सेंटर्ड क्युबिक, हे दोन्ही पण स्ट्रक्चर सेमच. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा CCP शब्द प्रयोग आला कुठं की तेच काय असते, FCC क्युबिक क्लोज पॅक्ड और फेस सेंटर्ड क्युबिक स्ट्रक्चर, दॅट इज FCC स्ट्रक्चर. तर याच्यामध्ये जर आपण कोऑर्डिनेशन नंबर जर फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर पहिल्यांदा साधारणपणे अरेंजमेंट या पद्धतीनं असते. याच्यातले जर मी सगळे पार्टिकल्स जर सेपरेट केले तर ते असे दिसतात. याच्यामध्ये
इथं तो मेन सेंटरचा पार्टिकल आहे. 1 2 3 4 5 आणि 6 या त्या पार्टिकलच्याच लेयर मधले हे 6 जण कॉन्टॅक्ट मध्ये असतात. त्याच्या वरच्या लेयर मधले हे 3 जण कॉन्टॅक्ट मध्ये असतात. त्याच्या खालच्या लेयर मधले हे 3 जण कॉन्टॅक्ट मध्ये असतात. मग टोटल एकूण किती जण कॉन्टॅक्ट मध्ये? हे 6 आणि हे 6 असं मिळून याचा कोऑर्डिनेशन नंबर येतो 12. हे लक्षात ठेवा, कारण हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. तर आता ह्यांनी काय काय एक्सप्लेनेशन मध्ये सांगितले ते बघूया. नाउ द सेकंड वे ऑफ प्लेसिंग third hexagonal close packed layer on the second is to cover octahedral voids. हे मगाच्या एक्सप्लेनेशन मध्ये टेट्राहेड्रल व्हॉइड्सच्या याच्यामध्ये नव्हतं बघा, ते तिथं ऍड करायचं आहे. मी लिहून पण दिले तिथं. बाय द स्पियर्स ऑफ थर्ड लेयर, म्हणजे याच्यामध्ये थर्ड लेयरचे स्पियर्स ऑक्टाहेड्रल व्हॉइड्सला कव्हर करतात. हियर स्पियर्स ऑफ थर्ड लेयर डू नॉट अलाइन विथ स्पियर्स ऑफ सेकंड और स्पियर्स ऑफ फर्स्ट लेयर. थर्ड लेयर मधले स्पियर्स हे फर्स्ट लेयर मध्ये ज्या स्पियर्स सुद्धा अलाइन होत नाहीत, सेकंड लेयर्सच्या स्पियर्स बरोबर सुद्धा अलाइन होत नाही. त्यामुळे थर्ड लेयरला काय नाव दिले? सी लेयर नाव दिले. स्पियर्स ऑफ फोर्थ लेयर गेट अलाइन्ड विथ स्पियर्स ऑफ फर्स्ट लेयर. मात्र चौथा लेयर आणि पहिला लेयर हे अलाइन होत, त्यामुळे फोर्थ लेयरला नाव दिलं ए लेयर. Such packing is called ABC ABC. It results in cubic close packed structure. This is the same for FCC structure. त्यामुळे CCP असू दे किंवा FCC असू दे एकच. याचे एक्झाम्पल दिले कॉपर अँड सिल्वर, हे त्यांची एक्झाम्पल्स दिलेली आहेत. नेक्स्ट पॉइंट बघा, टेट्राहेड्रल अँड ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. हे आपण मगाशी बघितलेलं आहे. आता इथं टेट्राहेड्रलची यांनी बघा एकदम सिंपल फॉर्मॅटमध्ये डायग्राम दिलेले आहे. ऑक्टाहेड्रलची पण डायग्राम दिलेली आहे. व्हेन ट्रायंग्युलर व्हॉइड्स ऑफ फर्स्ट लेयर आर कव्हर्ड बाय स्पियर्स ऑफ नेक्स्ट लेयर, टेट्राहेड्रल व्हॉइड्स आर फॉर्म्ड. मगाशी दाखवलं होतं बघा डायग्राम मध्ये. फर्स्ट लेयर मध्येच तुम्हाला ट्रायंग्युलर व्हॉइड्स दिसतात. त्यांना जर सेकंड लेयरच्या स्पियर्सनी कव्हर केलं तर तिथं टेट्राहेड्रल व्हॉइड फॉर्म होतो. टेट्राहेड्रल व्हॉइड इज सराउंडेड बाय 4 स्पियर्स. टेट्राहेड्रल व्हॉइड फॉर्म होण्यासाठी मला 4 स्पियर्सची गरज असते. द ओव्हरलॅपिंग ऑफ ट्रायंग्युलर व्हॉइड्स फ्रॉम 2 लेयर्स, आणि 2 लेयर्सच्या ट्रायंग्युलर व्हॉइड्स जर तुम्ही एकत्र केल्या तर तिथं ऑक्टाहेड्रल व्हॉइड तयार होतो. तिथं किती लागतात? एकूण 6 स्पियर्स लागतात. द डिप्रेशन्स इन विच स्पियर्स ऑफ सेकंड लेयर रेस्ट आर टेट्राहेड्रल व्हॉइड्स, व्हाईल द डिप्रेशन्स इन विच नो स्पियर रेस्ट आर कॉल्ड ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स. हे पण बघा किती वाक्य छान दिले त्यांनी. ज्या डिप्रेशन मध्ये सेकंड लेयरचे पार्टिकल बसू शकतात तिथं टेट्राहेड्रल व्हॉइड्स तयार होतात, आणि ज्या डिप्रेशन्स मध्ये स्पियर बसू शकत नाही त्या ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स फॉर्म होतात. मग ह्याच्या आपण मगाशी सुद्धा डायग्राम्स बघितलेले आहेत. ते कसे फॉर्म होतात ते पण सगळं सांगितलेलं आहे. हे बघा, हे टेट्राहेड्रल व्हॉइड्सचं या पद्धतीनं हे 4 पार्टिकल्स, त्यांच्यातली इतर रिकामी जागा, हे त्यांचे सेंटर जोडल्यानंतर टेट्राहेड्रल व्हॉइड फॉर्म होतं. त्याच्यानंतर हे ऑक्टाहेड्रल व्हॉइड साठी हे 6 पार्टिकल्स, त्यांचे सगळे सेंटर्स जोडले की ऑक्टाहेड्रल व्हॉइड तयार होतो. त्याच्यातला एक महत्वाचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर तुम्हाला नंबर ऑफ स्पियर्स माहिती असतील, n स्पियर्स आहेत, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या ऑक्टाहेड्रल व्हॉइड्सची संख्या पण तेवढीच असते, आणि टेट्राहेड्रल व्हॉइड्सची संख्या मात्र त्यांच्या दुप्पट असते. हे लक्षात ठेवा. हे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला लागेल. जर एकूण पार्टिकलची संख्या, स्पियर्सची संख्या n असेल, ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स स्मॉल n तेवढेच असतात, स्पियर्स एवढेच. टेट्राहेड्रल व्हॉइड्स सुद्धा 2n,
म्हणजे जेवढे स्पियर्स असतात त्याच्या दुप्पट टेट्राहेड्रल व्हॉइड्सची संख्या असते. हेच त्यांनी इथं आपल्याकडं नोट्समध्ये पुस्तकामध्ये पण साधारणपणे तेच दिलेलं आहे. इथं शेवटी त्याचं वाक्य आहे. If n denotes the number of particles, then number of tetrahedral voids 2n, number of octahedral voids only n. हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पॉइंट.